देशांतर्गत विमान प्रवास 25% स्वस्त होण्याची शक्यता आहे. केंद्राकडून विमानतळावरील पार्किंग आणि लँडिंग शुल्कामध्ये 25% कपात करण्याची शक्यता आहे. आगामी 3 महिन्यांसाठी ही सवलत लागू राहणार आहे. मध्य रेल्वेच्या टिटवाळा वाशिम स्थानकादरम्यान मध्यरात्री विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. फलाट विस्तार कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे रेल्वेगाड्या रात्री उशिरा धावणाऱ्या लोकलच्या वेळापत्रकावरही परिणाम होणार आहे. देशातील पहिली नॉन एसी बंद दरवाजांची लोकल ट्रेन ही मुंबईकडे रवाना झाली आहे. ही ट्रेन लवकरच उपनगरीय सेवेमध्ये दाखल होणार आहे. 12 डब्यांची अत्याधुनिक गाडी स्वयंचलित सरकत्या दरवाजांनी सुसज्ज आहे. आरे कफ परेड या मुंबईतल्या पहिल्या भुयारी मेट्रो 3 मार्गिकेनं 4 कोटी प्रवासी संख्येचा टप्पा पार केला. या सेवेनं ऑगस्ट 2025 मध्ये 1 कोटी प्रवासी संख्येचा टप्पा पार केला होता. मुंबईकरांना दक्षिण मुंबईतून थेट पश्चिम उपनगरात मेट्रोनं जाण्यासाठी नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवाजीनगर भुयारी मार्गात मड पंप बसवण्याचा आणि मोठ्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यासाठी गर्डरची उंची वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मार्गामध्ये साचलेला चिखल ओढून घेण्यासाठी निर्णय घेतला आहे. यामुळे या मार्गामध्ये पावसाचं पाणी साचणार नाही आणि चिखलामुळे होणारे अपघात टळणार आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये पाणी पुरवठ्यातला गॅप कमी करण्यासाठी विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात याची अंमलबजावणी झाली नाहीये. ऐन उन्हाळ्यामध्ये विविध वसाहतींना 8 ते 10 दिवसानंतर पाणी पुरवठा होतो आहे. पनवेल महानगरपालिकेनं पीएनजी जोडणी घेण्याचं आवाहन केलंय. सुरक्षित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक इंधनाचा वापर वाढवण्यासाठी पीएनजी जोडणी घेण्याचं आवाहन केलंय. एलपीजीवरील अवलंबित्व कमी करून नैसर्गिक गॅसचा वापर वाढवण्यावर भर दिला जातोय. पुण्यामधल्या ग्रामीण भागात रॉकेल विक्रीला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे 62 रुपये प्रति लिटरनं रॉकेल मिळणार आहे. ग्रामीण भागातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना रॉकेल देण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. युद्धामुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईमुळे जगभरात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढली आहे. पुणेकरांनी वर्षभरापासून इलेक्ट्रिक वाहनांना पसंती दिली आहे. गेल्या 1 वर्षामध्ये इलेक्ट्रिक वाहनांची नोंद पुण्यामध्ये तिपटीहून अधिक झाली आहे. बाभळेश्वर कुडूस 400 केव्ही वीज वाहिनी प्रकल्प पूर्ण झाला आहे आणि ही वीज वाहिनी सुरू करण्यात आली. या प्रकल्पामुळे वीज पुरवठा सक्षम, स्थिर होणार आहे आणि या वाहिनीवरून 3000 मेगावॅटपर्यंत अतिरिक्त वीज वाहिनी क्षमता उपलब्ध होणार आहे. सुक्या मासळीच्या दरात वाढ झाली, आवक घटली आहे. त्यामुळे सुकी मासळी महागली आहे. सोडे 1800 रुपये किलो, जवळा 200 रुपये किलो मिळतोय आणि सुकी मासळी महागल्यानं खवय्यांनाचा फटका बसला. उन्हाळ्यामध्ये आंबा पल्पची भेसळ न करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. तर आंबा पल्पमध्ये भेसळ करू नये असं हे आवाहन केलं. तर भेसळ केलं तर अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे आणि आत्तापर्यंत 2 लाखाहून अधिक किमतीचा साठा जप्तही करण्यात आला आहे. कोल्हापुरातल्या अंबाबाई देवस्थान परिसर विकास आराखड्यातल्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या भूसंपादनाचं मूल्यांकन महिनाभरात केलं जाणार आहे. या भूसंपादनासाठी विविध शासकीय विभागांना कामांचं वाटप करण्यात आलंय. भूसंपादनाच्या विविध पर्यायांसाठीचा अहवाल उच्च अधिकार समितीकडे पाठवला जाणार आहे. किल्ले रायगडच्या रोपवे मार्गावर बचावाचं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलंय. एनडीआरएफच्या जवानांनी हे मॉक ड्रिल सादर केलं. रोपवे अचानक बंद पडला तर रोपवेच्या केबिनमध्ये बसलेल्या व्यक्तींना कसं सुरक्षित बाहेर काढता येईल याची माहिती प्रात्यक्षिकांसह देण्यात आली. अकोल्यामध्ये भाजपच्या वर्धापन दिनानिमित्तानं आपली नदी आपली जबाबदारी अभियान राबवण्यात येते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास या विचारांना प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरवत मोरणा नदी स्वच्छतेसाठी जनसहभागाचं आवाहन करण्यात आलं. साखर कारखान्यांकडे 1012 कोटींची एफआरपी थकीत आहे. 20 कारखान्यांकडे एफआरपीची थकबाकी आहे. त्यामुळे साखर आयुक्तांनी कारखान्यांना नोटीसा बजावल्यात. 13 एप्रिलला आयुक्तांसमोर सुनावणी होणार आहे. मुलुंडमधल्या निर्मल लाईफस्टाईल जवळच्या सांडपाण्याच्या नाल्यातून मगरीची सुटका करण्यात आली. तर परिसरामध्ये आणखी मगरी असण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे प्रशासनानं परिसरात आणि आजूबाजूला शोध आणि निगराणी मोहीम सुरू केली आहे. गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यात जंगली हत्तींनी धुमाकूळ घातला. 50 हेक्टरच्या वर शेतातला मका, धान आणि भाजीपाला पिकांचं नुकसान झालं. त्यामुळे हत्तींना हाकलून लावावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली. भंडाऱ्यामध्ये जंगली रानमेव्याची मोठ्या प्रमाणात विक्री सुरू झालेली आहे. जंगलातला रानमेवा विकून ग्रामीण भागातले नागरिक आपला उदरनिर्वाह करतात आणि यातून प्रत्येक दिवशी एक व्यक्ती 1000 ते 3000 रुपये कमवतो.
देशभरात सायबर गुन्ह्याच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होतीये आणि या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. सायबर फसवणूक रोखण्यासाठी व्यापक स्तरावर डिजिटल स्ट्राईकची तयारी करण्यात आली आहे. हिंगोलीच्या वसमत तहसीलच्या तहसीलदार शारदा दळवी यांना निलंबित करण्यात आले. अनेक नियमबाह्य कामं केल्याचा तसंच अवैध गौण खनिज वाहतुकीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे त्यांच्यावर आणि त्यानुसार महसूल विभागानं तहसीलदार शारदा दळवी यांचे निलंबनाचे आदेश काढले आहेत. भंडाऱ्यातल्या वरळी इथं रेल्वे क्रॉसिंगवरच्या पुलाला डांबरीकरण करण्यात आलं. मात्र डांबरीकरणानंतर रस्त्याची उंची वाढली असताना बाजूच्या कडांना मुरुमानं भराव न दिल्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला. त्यामुळे तात्काळ दुरुस्ती करून कडांना मुरुम टाकावा अशी मागणी नागरिक करतात. पुण्याच्या शिरूर तालुक्यातल्या मलठणमध्ये खाण व्यावसायिकांकडून मोठ्या तीव्र स्वरूपाचे बोर ब्लास्टिंग केले जातात. त्यामुळे गावातल्या अनेक इमारतींना घरांना तडे गेलेले आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या बोरवेलचं सुद्धा पाणी या ब्लास्टिंगच्या तीव्रतेमुळे बंद झालं. त्यामुळे ब्लास्टिंग विरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.